हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर बघा आज सकाळी सकाळी माझी गॅलरी किती मस्त आणि सुंदर दिसतीये. तर इथे ना असं छान सकाळचं कोवळं ऊन पडतं आणि ही सगळी फुलं जी खूप छान दिसत होती अशा कोवळ्या कोवळ्या उन्हामध्ये. आणि ही आहे शेवंती. मी तुम्हाला सांगितलं तसं ही पिंक आणि ही रेड कलर. तर दोन्ही पण खूप छान दिसत होत्या. आणि हे ते दगडी फूल का काहीतरी असतं झाड तर ते आहे. तर त्याच्या आधी सकाळी मी लुसीला घेऊन गेले होते वॉकसाठी. कारण आता आमचं वॉक रेग्युलर चालू झालंय सकाळी सकाळी. आणि वॉकसाठी आणल्याच्या नंतर तिला इथे बसायचं असतं आणि पूर्ण व्ह्यू एन्जॉय करायचा असतो सकाळी. तिला खूप आवडतं इथे बसून. अशा गाड्या वगैरे जाताना दिसतात, ती खूप एन्जॉय करते. आणि घरी आल्याच्या नंतर म्हटलं आता तिला आंघोळ वगैरे घालावी, कारण आता 1 वीकमधून वगैरे मी तिला आंघोळ घालत असते. तर आज तिचा आंघोळीचा दिवस होता. तर म्हटलं चला आज आंघोळ घालून घेऊ तिला. तर त्याच्या आधी मला तिच्या पायाच्या खाली जी केस वगैरे असतात त्यांची वाढतात, तर ती मला कट करायची होती. तर ट्रिमर माझ्या हातामध्ये दिसल्याच्या नंतर ती अशी एकदम कावरी बावरी होऊन जाते. तिला ते अजिबात आवडत नाही, कारण ते व्हायब्रेट वगैरे होतं तर तिला नाही आवडत ते. पण तरी पण मी जबरदस्ती तिला घेऊन बसलेले, कारण ह्या अशा गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हे केस वगैरे ट्रिम करणं, कारण जेव्हा ते चालतात खेळतात खाली गेल्याच्या नंतर ती फिरते गवतात मातीत कुठे पण, तर ते धूळ माती किंवा सगळ्या गोष्टी पायाला वगैरे लागतात, तर इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात त्यांना. आणि इथे फ्लोअरवरती पण ते सारखं घसरत राहते मग ती कुठे पण खेळताना वगैरे, कारण फ्लोअरवर खेळताना कधी पाय वगैरे सरकला फ्रॅक्चर्स वगैरे झालं तर ते तिला पण दुखापत आणि आपल्याला पण टेन्शन. त्याच्यापेक्षा मी असं वेळोवेळी तिचे केस वगैरे ट्रिम करत राहते. भले ती मला एक एक तास लावते ते करायला, पण मी ते करते. ॲज अ पेट पॅरेंट म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कारण आपली जबाबदारी असते ती. आणि बघा आता इथे कशी तिचे नाटकं चालू आहेत. मला असं तिला लाडीगोडी लावून सगळं करून घ्यावं लागतं तिच्याकडून, कारण त्यांना ओरडायची पण इच्छा होत नाही. तर बघा असं ट्रेट वगैरे काहीतरी देऊन तिला गप्प करावं लागतं आणि अशी कामं करून घ्यावी लागतात. ती पण इतकी शहाणी आहे ना, की ट्रीट खाल्ल्याच्या नंतर झोपते आणि ट्रीट खाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा उभी राहते. हे दिसतंय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. तिला अंघोळ घालायची म्हणजे ना, तर माझा अर्धा दिवस तिच्या मागेच जातो. हे असं तिचे केस वगैरे ट्रिम करणं किंवा नेल्स कट करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्या अंघोळीच्या आधी करून घेते. आणि त्याच्यात पण तिची अशी नाटकं असतात, तर माझा खूप वेळ तिच्या मागे जातो. पण ठीक आहे चला, ती पण माझी एक मुलगीसारखीच मी तिला बघते. माझ्यासाठी ती मुलगीच आहे माझी. त्याच्यामुळे मला तिची काळजी घेणंच आहे. जशी मी स्मिथची काळजी घेते, तर तशी मी तिची तिची स्मिथच्यापेक्षा पण मला वाटतं मी तिची जास्त काळजी घेते. तर बघा असं ट्रीट देऊन देऊन माझं काम चालू आहे तिला सगळं लाडीगोडी लावून सगळं करणं. फक्त केस ट्रिम करताना ती एवढी हलत डुलत असते. आता बघा किती शांत बसली आहे. आता ती काय एका जागेवरून इकडे तिकडे पण होणार नाही, इतकी शांत बसते ती. तिचं मला काही टेन्शन नसतं, खूप शांत आहे ती. आणि त्याच्यानंतर मी आणलं तिला अंघोळीसाठी. अंघोळ घालताना मात्र काही नाटकं नसतात तिची. छानपैकी अंघोळ घालून घेते. थोडं कोमट पाणी करून मी तिला अंघोळ घालत असते. मी तुम्हाला हे सगळं दाखवते कारण ती पण माझ्या फॅमिलीचा एक हिस्साच आहे, एक मेंबरच आहे ती पण माझ्या फॅमिलीमध्ये. तर त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी पण दाखवणं तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला, कारण ती 24 तास आमच्यासोबतच असते. खाताना पिताना झोपताना सगळीकडे आमच्यासोबत असते ती. तर तुम्हाला जसं म्हटलंच की ती माझ्या मुलीसारखीच आहे, तर तेवढाच जीव आम्ही सगळे तिला लावतो. आणि ती नसेल ना तर आम्हाला करमत पण नाही. तर तुमच्यातले पण कोणी पेट पॅरेंट असेल तर ते समजू शकतात माझ्या फिलिंग्स, मला काय म्हणायचं आहे ते. तर चला मी तुम्हाला एक लुसीची स्टोरी पण सांगते की ती कशी आली आमच्या घरामध्ये, कोणत्या कारणामुळे आली. मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे आय थिंक, पण तेव्हा असं काही एवढं काही डिटेलमध्ये नव्हतं सांगितलं, तर आता सांगून देते. तर लुसी आमच्या घरामध्ये स्मिथच्यामुळे आलेली आहे. ती त्याला हवी होती, त्याला पेट हवा होतं घरामध्ये, कारण तो एकटाच असतो. तर मुलं पण कधी कधी बोर होऊन जातात, तर त्याने खूप हट्ट केला होता मला पेट पाहिजेच पाहिजेच म्हणून. तर आम्ही ठरवलं की चला घेऊन येऊया त्याच्या हट्टामुळे. आम्ही स्वतः पण थोडं प्रिपेअर राहिलो होतो, म्हणजे मेंटली प्रिपेअर केलं होतं स्वतःला की
चला पेट आल्याच्यानंतर अशा अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत किंवा खूप सगळ्या गोष्टी असतात. आपल्या मुलांची पण एवढी काळजी घ्यावी लागत नाही तेवढी त्यांची काळजी घ्यावी लागते. तर त्यासाठी आम्हाला स्वतः मेंटली प्रिपेअर राहण्याची गरज होती. तर आम्ही थोडंफार प्रिपेअर झालो होतो. तर लुसीला आणलं होतं स्मितच्या बड्डेच्या दिवशी 14 नोव्हेंबरला आणि तेव्हा ती 2 महिन्याची होती. आणि ती कशी आली तर आम्हाला असं मेल डॉग हवा होता. ॲक्च्युली फिमेल डॉगसाठी आम्ही बघत नव्हतो, मेल डॉग बघत होतो. तर त्याच्यासाठी हे आणि यांचा फ्रेंड गेले होते कल्याणला. तर ते दोघेच गेले होते कारण तेव्हा आमचं केक शॉप वगैरे होतं. तर मला काय पॉसिबल नव्हतं त्यांच्यासोबत जाणं. तर ते दोघेच गेले होते आणि तिथून मला फोटो वगैरे पाठवला होता तिचा, फक्त फेसचा फोटो पाठवला होता. तर आम्हाला दोघांना पण ती आवडली होती. पण स्मितला असं नव्हतं सांगितलं की त्याच्या बड्डेला वगैरे आणणार आहोत, असं 3-4 महिन्याने वगैरे आपण असं घेऊन येऊया तिला, असं आम्ही सांगितलं होतं. तर तेव्हा आम्हाला असं वाटलं की तो डॉगच आहे. आणि त्या शॉपवाल्याने पण आम्हाला सांगितलं नाही, म्हणजे यांना सांगितलं नाही की ती फिमेल वगैरे आहे. कारण फिमेल जास्त करून लोक घेत नाहीत, मेल डॉगच घेतात. माहीत नाही का, कारण मला तर खूप आवडते माझी लुसी. खूप टचवूड खूप छान आहे ती, तिचा काही त्रास नाही आहे मला. आणि जो पण काही त्रास असेल तर तो मी आनंदाने सहन करते, कारण मला ती आवडते म्हणून. आणि आपण आवडत्या आपल्या व्यक्तीसाठी ती गोष्ट आपण सहन करतोच सगळेच जण. आणि त्या शॉपवाल्याने काय केलं, सांगितलं नाही फिमेल आहे म्हणून. आणि नंतर बड्डेच्या दिवशी जेव्हा 5-6 वाजता हे लोकं आणायला गेले तिला आणि जस्ट असं चेक केलं तर बघतायत तर फिमेल आहे. तर तिथे खूप त्यांची कटकट वगैरे झाली. त्याने पण तो बोलला की तुम्ही पाहिलं नाही, असं नाही तसं नाही. आणि ह्या लोकांच्या पण लक्षात आलं नाही बघायचं की फिमेल आहे की मेल. पण ठीक आहे. तेव्हा मग मला त्यांनी कॉल केला की असं असं आहे. पण मग आम्ही ठरवलं की नाही, तिने आपल्याला कदाचित निवडलं असेल तिच्यासाठी, त्याच्यामुळेच ती आपल्या घरामध्ये येणार असेल कदाचित. तर तुम्ही तिला घेऊन या. आणि ती आली त्या दिवशी, पण मंगळवार होता. आणि आम्हाला खूप छान वाटलेलं. म्हटलं चला मेल नाही तर फिमेल, आम्हाला कोणतंही चालेल, असं काही नाही. तर त्याच्यामुळे ते घेऊन आले होते आणि तो मोमेंट ना आमच्यासाठी खूप म्हणजे खूप खास होता. इथे वरती मी तुम्हाला देईल, जर माझ्याकडे व्हिडिओ असेल ना तर मी टाकेन तो व्हिडिओ किंवा फोटो स्मितचा, जेव्हा त्याने फर्स्ट टाईम तिला घेतलं होतं. आणि त्याच्यासाठी हे सरप्राईज होतं खूप मोठं. आणि तो बास्केट ओपन करायच्या आधीच बघूनच इतका रडला होता ना, खूप इमोशनल मोमेंट होता आमच्यासाठी. कधी कधी मुलांचे पण असे हट्ट पुरवायला, कधी कधी म्हणजे कधी कधी आपण असे मुलांचे हट्ट पुरवले पाहिजेत असं मला वाटतं. काही त्रास होतो आपल्याला फायनान्शियली किंवा फिजिकली आपल्याला काही त्रास होतात, पण ठीक आहे, आपण मुलांसाठी ह्या गोष्टी सहन करू शकतो असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने लुसी आमच्या घरामध्ये आलेली आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की तू कसं करतेस, तिचं किती करावं लागतं असं तसं. पण ठीक आहे, मला आवडतं करायला, आम्ही करतो. बाकी ती कोणाला आवडो नाही आवडो, पण आम्हाला तिघांनाही ती खूप आवडते. आणि आम्हाला तिच्या गोष्टी करायला आवडतात. घरामध्ये काही घाण असो काही असो, पण आम्ही त्या आनंदाने करतो. आम्हाला त्याचं काही घाण वाटत नाही किंवा किंवा तिचे शेडिंग होत असते अधूनमधून, केस वगैरे गळतात, पण त्याची आम्ही काळजी घेतो पुरेपूर. आणि आम्ही डॉक्टरांशी वगैरे सगळा सल्ला वगैरे घेत असतो अधूनमधून, तिला डॉक्टरकडे घेऊन जात असतो. या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. सो आम्हाला ते आवडतं आणि आम्ही ते करतो. बाकी बाकी प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे, प्रत्येकालाच ते आवडेल असं नाही आहे. आम्ही आमच्या मुलाच्या इमोशनल ह्याच्यामध्ये किंवा इमोशनली त्याला कुठेतरी हर्ट नाही झालं पाहिजे काही गोष्टी. कारण तो इतका इमोशनल झालेला ना की आम्हाला तिला आणावंच लागलं, आम्हाला तो डिसिजन घ्यावाच लागला. कारण हा डिसिजन खूप मोठा असतो ॲज अ पेट पॅरेंट म्हणून. कारण आपल्याला खूप सगळ्या गोष्टी करायच्या असतात. कारण मुलं ना हट्ट करून रिकामे होतात आणि आपण त्यांचे हट्ट पुरवून देतो, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या बघायच्या असतात. मी 24 तास घरी असते. जेव्हा मी शॉपमध्ये होते तर तेव्हा मला पॉसिबल नव्हतं तिच्याकडे 24 तास लक्ष द्यायला. पण आता मी घरात असते तर मी खूप तिच्याकडे लक्ष देते आणि ती 24 तास माझ्यासोबत असते. आणि खरं सांगू का, स्मितपेक्षा ना माझी आणि तिची अटॅचमेंट जास्त झाली आहे. मी घरामध्ये नसेल ना तर ती इतकी शांत बसते ना की जसं काही घरामध्ये कोणीच नाही आहे. ती इतकी शांत शांत होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये ना आमचं इमोशनल जे बॉन्ड असतं तर ते पण इतकं छान आहे ना आमच्या दोघींचं. आणि त्याच्यामुळेच मला तिला असं कोणी ओरडलेलं बोललेलं मला नाही आवडत. तिच्याबद्दल असं की हां हे असंच आहे तसंच आहे असं बोललेलं मला नाही आवडत. पण ठीक आहे, आपल्याला आवडतं म्हणून सगळ्या जगाला आवडेल असं नसतं. प्रत्येकाचे आपापले विचार, आपापल्या थिंकिंग, ज्या पण काही गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा इमोशनली विचार करण्याची पद्धत ह्या सगळ्या वेगळ्या असतात.
तर चला अशी होती लुसीची स्टोरी. आणि मी तिच्याबद्दल बोलायला लागले ना, खरं सांगू का, की बोलतच राहते. मला ना शब्द कमी पडतात, इतकी मी इमोशनली अटॅच्ड आहे तिच्यासोबत. मला खूप म्हणजे मी शब्दातच नाही सांगू शकत. तुम्ही समजू शकता पेट पॅरेंट जे असतील ते. तर आता चला अजून लुसी पुराण सांगून तुम्हाला काय मी बोर नाही करणार आहे. ॲक्च्युली बोर केलं असेल मे बी तुम्हाला, पण सॉरी त्याच्याबद्दल जर तुम्ही बोर झाला असाल तर. पण खरंच मला जे बोलावं वाटतं ते मी बोलते तुमच्याशी. जेवढं पण मला काही शेअर करता येत असेल तेवढं मी करत असते. तर आपला जो बाल्कनीचा ब्लॉग होता, मी कसा लुक क्रिएट केला बाल्कनीचा किंवा गॅलरीचा माझ्या छोट्याशा स्पेसचा, तर तो तुम्हाला खूप आवडला. तर त्याबद्दल खूप 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 थँक्यू. आणि त्यातलीच काही झाडं वगैरे लावायची होती, तर मी तुमच्याशी बोलता बोलता ती सगळी झाडं लावून वगैरे घेतली आहेत. आणि आता ती सगळी सेट वगैरे करून त्यांना मस्त पाणी वगैरे देते. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि बोर तर नाही झालात नाही, पण मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल, तुम्ही मला नव्याने बघत असाल, तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.